लाडक्या बहिणी योजना गेल्या 4 ते 5 महिन्यापासून महायुतीने सुरू केली होती। विधानसभा मतदान झाल्यानंतर महायुतीचे सरकार आलं। विरोधक असा आरोप करतात की लाडक्या बहिणी योजना बंद पडणार, नियम कडक केलेले आहेत। आपल्याबरोबर माजी आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर साहेब आहेत। काय सांगाल साहेब, सध्या लाडक्या बहिणी योजनेवर सध्या गदा आणायला चालू आहे, कडक नियम करायला चालू आहे, काय सांगाल याबद्दल? लाडक्या बहिणीच्या ज्यावेळा फॉर्म भरून घेतले त्यावेळा अशी कुठली अट काही त्याला लावलेली नव्हती, त्यावेळा सरसकट दिली गेली। पण आज काही या ठिकाणी गेल्या महिन्याभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं काही चर्चा आणि त्या पद्धतीनं सांगितलेलं आहे की जेव्हा प्रत्येकाचं हे तपासात ज्याने फॉर्म भरलेला आहे तो बरोबर आहे का चुकीचा आहे। खरं म्हणजे हे करत असताना ज्यावेळा फॉर्म भरून घेतले त्याच वेळा त्याची छाननी करून मग पैसे त्याच्याकडे त्या खात्यावर जमा करायला होते। निवडणूक होती म्हणून आपण पैसे जमा केले आणि आज जर ते पैसे जर परत आपण त्यांच्याकडनं जर त्यांना लाभापासून जर वंचित ठेवायला आलो तर हे चित्र काय बरोबर होणार नाही। निश्चितपणे ह्याच्या विरोधात आम्हाला आवाज उठवावा लागेल। काय सांगाल आता, घरोघरी जाऊन मदतनीस जाऊन कोणाच्या घरात गाडी आहे का, काय आहे, काय परिस्थिती अशी तपासणी झाली, त्यामुळं बहिणींमध्ये नाराजीचा सूर म्हटला। निश्चितपणे हे नाराजीचा सूर हा असणार, कारण ज्या वेळा फॉर्म भरून घेतले त्याच वेळा ह्या सगळ्या तपासण्या ह्या पूर्ण व्हायला पाहिजे होत्या। आज त्याच्यानंतर जर पूर्ण झाल्यानंतर जवळपास 5-5, 6-6 हप्ते जमा झाल्यानंतर आज परत चौकशी करणं हे बरोबर नाही। हे सरकारनं थांबवं। ज्या आता लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्या सगळ्यांना त्याचा लाभ मिळायला पाहिजे लाडक्या बहिणीचा, अशी आमची भूमिका राहणार आहे। विरोधकांनी असा आरोप केलाय, बच्चूगड असू देत, संजय राऊत असू देत, तिजोरीवर भार पडायला आहे म्हणून ह्या योजना सुरू केलेल्या आहेत। त्याचबरोबर आता ही योजना बंद पडेल, लाडक्या बहिणी आता राहिलेल्या नाहीत, मतदान घेतलं आणि आता त्यांचं मतदान झाल्यानंतर ही योजना बंद पडणार म्हणून विरोधक टीका करायला लागले। निश्चितपणे महायुतीचं सरकार आहे, महायुतीचं सरकार ही योजना चालू ठेवेल, पण ही योजना चालू ठेवत असताना ज्या अटी आणि आता छाननी करण्याची जी सिस्टीम त्यांनी चालू केली आहे ती बंद करावी, एवढीच आमची भूमिका आहे। धनंजय मुंडे वेगवेगळे आरोप व्हायला लागले आहेत। आपण जर बघितलं तर राजीनाम्याचं त्यांचं सत्र सुरू आहे, त्याबद्दल काय सांगाल? ती वरच्या राज्य लेवलचा हा विषय आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री ही बसून त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतील। शेतीचे निर्णय असू दे, आता महायुतीचं सरकार येऊन सध्या सगळे 2 उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री कारभार व्यवस्थित गाडा चालू आहे, कुठेतरी तिजोरीवर भार पडतं असं वाटतं? या योजना सगळ्या झाल्या, शिवभोजन थाळी सुद्धा बंद पडण्याच्या मार्गावर असं म्हणतात विरोधक। निश्चितपणे अशा योजना चालू ठेवायसाठी म्हणून आर्थिक भार हा शासनावर पडणार आहे, पण हे डबल इंजिनचं सरकार केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये हे डबल इंजिनचं सरकार असल्यामुळं निश्चितपणे यातनं मार्ग निघेल आणि राज्यातल्या ज्या पूर्वीच्या सगळ्या ज्या योजना ज्या महायुतीनं जाहीर केल्या त्या सगळ्या योजना चालू राहतील असा मला विश्वास आहे। आपल्यावर होते माजी आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील। त्याच्यानंतर आत्ताच येताना मी बातमी वाचली की लाडकी बहीण 5 लाख महिलांचे अर्ज आता बाद ठेवलं, अपात्र 5 लाख। मग ते जे काय मतं त्यांना, जर का लाडक्या बहिणींनी त्यांना विजय मिळवून दिला असेल तर ही लाडक्या बहिणीची फसवणूक नाही तर दुसरं काय होतं? बहिणींनी सगळं जाऊन विचारलं पाहिजे। जा 3-3 भाऊ होते ना, जॅकेट भाऊ, दाढी भाऊ, देवा भाऊ, जा विचारा त्यांना। तेव्हा काय भाऊ गर्दी झाली होती, मीच तुझा भाऊ, मीच तुझा भाऊ। पण ही सगळी 5 लाख म्हणजे आतापर्यंत 5 लाख महिलांना अपात्र ठरवलेलं आहे। ही बातमी आता ऑनलाईन वाचली मी। मग त्यांना दिलेले पैसे तुम्ही घेणार परत असाल आणि यापुढे जर का लाभ देणार नसाल तर त्यांनी दिलेली मतं सुद्धा तुम्ही तुमच्या पक्षाच्या मतदार यादीतनं किंवा मतदान संख्येतनं वगळणार आहात का? कारण तुम्ही फसवून घेतलेली मतं आहे। आपला महाराष्ट्र एवढा काही उपराटा नाहीये की कोणी काही केलं तर त्याचे उपकार तो विसरत नाहीये। मी समजू शकतो, आता तुम्ही जे काय अंबारस तुमच्या फिल्ममध्ये फोटो दाखवले साध्या साध्या, कारण एक ठिकाणी मी सुद्धा आहे त्याच्यामध्ये, समोर त्या शेतकरी महिला बसल्या होत्या, कामगार महिला मजूर, शेतमजूर, आणि त्यांना मी विचारलं की काय ताई तुम्ही आता खुश असाल ना, लाडकी बहीण योजना आलेली आहे। तिने एकीने सांगितले की कसलं म्हणजे 1,500 रुपयामध्ये घर चालतं वय। तिच्या बाजूला तिचं पोर बसलं होतं, 5-6 वर्ष, 4-5 वर्षाचं असेल। याची ऍडमिशन करायची, याला शिकवायचं, याला शिकायचंय, 1,500 मध्ये काय शिकवणार मी? सुदैवाने तिकडे आपला शिवसैनिक होता, काय त्याचं नाव, अंबादास भालेकर, मला म्हणाल साहेब काळजी करू नका, मी करतो काहीतरी।
आणि मला वाटतं 15 दिवसात अंबादासनी मला फोन करून सांगितलं की साहेब त्या मुलाला आपण शाळेत ऍडमिशन केली, त्याच्या शिक्षणाचा खर्च आपण करतोय. मग 1,500 रुपये तुम्ही तेव्हा निवडणुकीच्या तोंडावरती माझ्या बहिणींना मी लाच म्हणत नाही पण फसवणूक म्हणून केली, तुम्ही ओवाळणी देतो. मग ती बहीण सुद्धा म्हणाली की काहीच नाही तर हा देतोय, मग याला नाही कसं म्हणायचं. दिलं, मग दिली असतील मत, दिलीत असं माझं म्हणणं नाही, कारण बहीण सुद्धा माझी हुशार आहे. फसवा कोण आणि खरा कोणी ती ओळखते. पण ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्याला तर वाचा फुडली पाहिजे. ठीक आहे, निवडणुका येतात, निवडणुका जातात, हार जीत होत असते, पण ही हार नाहीच आहे. आपण जिंकलेलो आहोत, कारण लोकांच्या मनात आज सुद्धा शिवसेना आहेच आणि आपली शिवसेना आहे. आणि यांना काय वाटतं, जे गद्दार झाले त्या गद्दारांना सांगू इच्छितो, अरे तुम्हाला तानाजी मालुसरे नाही होता आलं, शिवाजी महाराज तर सोडूनच द्या, बाजीप्रभू देशपांडे नाही होता आलं, पण खंडोजी खोपडे व्हायला सोपं असतं. ते खंडोजी खोपडे तुम्ही झाल्यात.